हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत किंगडम ॲनिमेलिया. 11th स्टँडर्डमधील हा 4th टॉपिक आहे. यामध्ये आपण अभ्यास करत आहोत क्लासिफिकेशनचा. ओके, फर्स्ट 3 टॉपिक आपले कंप्लीट झालेत आहेत. इथं आय बटनवरती क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथं जाऊन तुम्ही पहिल्या 3 टॉपिकचा व ह्या टॉपिकमधील पहिल्या लेक्चरचा तुम्ही अभ्यास करा. किंगडम ॲनिमेलिया ह्या टॉपिकला आपण सुरुवात केली होती. यामध्ये आता आपण क्लासिफिकेशनचा अभ्यास करत आहोत. बघा, जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा व तुमच्या काही कमेंट असतील किंवा तुम्हाला काही डाऊट असतील, लेक्चर समजत नसेल किंवा व्हिडिओमध्ये काय प्रॉब्लेम असतील, समजत नसेल, काहीतरी वेगळे मेथड तुम्हाला करावाशी वाटत असेल तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये सांगा व व्हिडिओ आपला शेअर करा. ठीक आहे, मग बघूया आपण आता किंगडम ॲनिमेलिया. बघा, किंगडम ॲनिमेलिया यामध्ये आपण क्लासिफिकेशनचा अभ्यास करत आहोत. यामध्ये आपण पहिले 4 फायलमचा आपण अभ्यास केला होता. बघा, किंगडम ॲनिमेलियामध्ये आपण क्लासिफिकेशन केलं होतं की नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट असं डिवायडेशन केलं होतं. त्यामध्ये आपण फायलमचा अभ्यास करतो आहोत. फायलम पोरीफेरा, निडारिया, टिनोफोरा, प्लॅटीहेल्मिंथिसपर्यंत आपण अभ्यास केला होता. या लेक्चरमध्ये आपण ॲस्केल्मेंटिस आणि ॲनेलिडा ह्या 2 फायलमचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, ॲस्केल्मेंटिस ह्या पहिल्या फायलमचा आपण अभ्यास करू. बघा, ॲस्केल्मेंटिस म्हणजे काय, तर एक आहे तर तिथं वर्म आहेत. हे पण जसं आपण पाठीमागच्या फायलममध्ये पाहिलं होतं प्लॅटीहेल्मिंथिस, ते कसे होते, फ्लॅट वर्म होते. हे कसे आहेत तर हे राऊंड वर्म आहेत. ओके, हे पण काय तर एक प्रकारचे वर्मच आहेत, पण कसे आहेत ते राऊंड वर्म म्हणतो आपण याला. ॲस्केल्मेंटिस म्हणजेच त्याला काय ॲस्कस म्हणजे सॅक लाईक सांगितलं गेले. हेल्मेंटिस असं ह्याचा अर्थ आहे तिथं वर्म, किंवा त्याला काय म्हणू शकतो आपण, निमॅटो हेल्मेंटिस. ओके, थ्रेड लाईक म्हणजे थ्रेडसारखे एका धाग्यासारखं त्यांचं स्ट्रक्चर आहे, बॉडी स्ट्रक्चर आहे, म्हणून त्याला म्हणतो आपण थ्रेड लाईक वर्म्स. ओके, लक्षात ठेवा, बेसिक आहे. ॲस्केल्मेंटिस सॅक लाईक राऊंड वर्म म्हणतो आपण याला. राऊंड का म्हणलं गेलं, मग यांचं बॉडीचं स्ट्रक्चर कसं आहे, सर्क्युलर दिसते आपण, म्हणजे यांची बॉडी कशी सिलेंड्रिकल आहे. ह्या फायलममध्ये जे काय वर्म येणार आहे, जे काय ॲनिमल ऑर्गॅनिझम्स आहेत ते कसे आहेत, वर्म आहेत, पण कसे ते राऊंडेड बॉडी स्ट्रक्चर आहे त्यांचं, सिलेंड्रिकल स्ट्रक्चर दिसतंय, थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे, म्हणून त्याला काय म्हणले जाते, राऊंड वर्म. प्लॅटीहेल्मिंथिस कसे होते, फ्लॅट वर्म होते, हे कसे आहेत, राऊंड वर्म आहेत. बघा, आता ह्याचं डिटेलमध्ये अभ्यास करू. एक्झाम्पल बघा कोणते देतात आपल्याला, ॲस्कॅरिस आहे, की उचेरिया आहे, आणि ॲस्क्लोस्टोमेटा हे काय. बघू आता बेसिक कॅरेक्टर काय, तर दीज आर द मोस्टली पॅरासायटिक. ओके, पॅरासायटिक आहेत म्हणजे व्हॉट आर द पॅरासाइट, द ऑर्गॅनिझम आर डिपेंड्स ऑन अनदर ऑर्गॅनिझम आर कॉल्ड ॲज द पॅरासाइट. म्हणजे हे ऑर्गॅनिझम ह्या राऊंड वर्ममधील किंवा ह्या ॲस्केल्मेंथिस कसे आहेत, दे आर पॅरासाइट आहेत, दे आर परमनंटली ऑर मोस्टली डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम, दीज आर नोन ॲज द पॅरासायटिक अँड आर फ्यू आर फ्री लिव्हिंग. म्हणजे काही फ्री लिव्हिंग पण आहेत. आता पॅरासायटिक असेल तर ते कसे असणार आहेत, एक्टोडर्म असतील किंवा एंडोपॅरासाइट असतील किंवा एक्टोपॅरासाइट असतील, ते भाग वेगळा आहे. पण इथं काय आहे तर आपण बघतोय पॅरासाइट आहेत, ते दुसऱ्या ऑर्गॅनिझमवरती डिपेंड आहेत. त्याचबरोबर काही फ्री लिव्हिंग पण आहेत. ओके, आता मोस्टली बॉडी त्यांची कशी सांगितली आपण, सिलेंड्रिकल. ओके, द बॉडी इज द सिलेंड्रिकल थ्रेड लाईक. ओके, त्याचबरोबर काय आहे तर आपण जेव्हा त्यांचा क्रॉस सेक्शन घेतोय, वेन वी टेक अ क्रॉस सेक्शन, देअर इज द कॉल्ड ॲज द राऊंड स्ट्रक्चर, वी गॉट अ राऊंड स्ट्रक्चर ऑर सर्क्युलर रिंग लाईक स्ट्रक्चर, सो इट इज कॉल्ड ॲज द राऊंड वर्म. ओके, ठीक आहे. बघा, अजून काय त्यांच्यामध्ये, द बॉडी इज द ट्रिप्लोब्लास्टिक. म्हणजे ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे कसे असणार आहे तर त्यांच्यामध्ये एक एंडोडर्म, मेसोडर्म आणि एक्टोडर्म असे तिन्ही लेअर आपल्याला जिथं दिसणार आहेत. त्याचबरोबर ते कसे आहेत, बायलॅटरली सिमेट्रिकल आहेत. म्हणजे वन सिंगल आपल्याला ॲक्सिस भेटणार आहे. आपल्याला इमॅजिनरी ॲक्सिसवरून त्याला आपण कट केलं तर काय होणार आहे तर त्यांच्यामध्ये 2 समान भाग भेटणार आहेत, म्हणजेच ते बायलॅट्रिकल सिमेट्रिकल आहे. नेक्स्ट आहे त्यांच्याकडे सिडोसिलोमेट. म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये जी काय कॅव्हिटी आहे ती कशी फॉल्स कॅव्हिटी म्हणतो आपण त्याला. फॉल्स कॅव्हिटी म्हणजे काय तर त्यांच्या लाईफ फॉर्ममधील एका कोणत्या तरी स्टेजमध्ये कॅव्हिटी दिसणार आहे. म्हणजे पूर्ण लाईफ फॉर्ममध्ये त्यांच्या बॉडीमध्ये कॅव्हिटी प्रेझेंट नसते, ओनली फॉल्स कॅव्हिटी आपल्याला दिसते, त्याला म्हणतो आपण सिडोसिलोमेट. नेक्स्ट काय त्यांच्यामध्ये बघा, ट्यूब विदिन द ट्यूब बॉडी प्लेन. म्हणजे त्यांच्यामध्ये काय आहे तर त्यांच्या बॉडीमध्ये ट्यूब असं काय तर स्ट्रक्चर आहे. म्हणजे काय तर ओपनिंग आहेत, 2 ओपनिंग आहेत. म्हणजे आपण बघितलं होतं सॅक लाईक कसं होतं तर एकच ओपनिंग होतं. आता ट्यूब लाईक म्हणजे काय आहे तर त्यांच्यामध्ये 2 ओपनिंग आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये माउथ एक असणार आणि ॲनस एक असणार, अशा प्रकारचे 2 ओपनिंग त्यांच्या बॉडीमध्ये दिसते. म्हणजे त्यांची बॉडी कशी ट्यूब लाईक स्ट्रक्चर त्यांच्यामध्ये आपल्याला फाउंड दिसणार आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम तर असणार आहे किंवा 2 ओपनिंग बॉडीमध्ये दिसतात, म्हणून त्याला म्हणतो आपण ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. ओके, आता त्यांच्या बॉडीवरती काय आहे तर एक टफेस्ट क्युटिकल आहे. ओके, फॉर द रेझिस्टंट क्युटिकल सांगितलं. टफ क्युटिकल का सांगितलं तुम्हाला मी, आपण मागच्या लेक्चरमध्येच बघितलं होतं की ते कसे पॅरासाइट आहेत. म्हणजे आपल्या बॉडीमधील केमिकलचा
त्यांच्या बॉडीवरती काही इफेक्ट होऊ नये म्हणून ते प्रोटेक्शनसाठी एक अशा प्रकारचं क्युटिकल असं त्यांच्या बॉडीवरती एक दिलं जातं. ओके, ठीक आहे, लक्षात आलं. क्युटिकल त्यांच्या बॉडीवरती एक प्रेझेंट आहे. आता बॉडीवरती बघा काय तर एक लॉन्जिट्युडिनल मसल्स असतात. म्हणजे त्यांची बॉडी कशी आपण बघितली थ्रेड लाईक असं स्ट्रक्चर आहे, म्हणून त्यांच्या बॉडीवरती काय असणार अशा लॉन्जिट्युडिनल मसलपासून ते तयार झालेले असतात. ओके, म्हणजे लॉन्जिट्युडिनल मसल्स आर प्रेझेंट बट नो सर्क्युलर मसल. म्हणजे त्यांच्यामध्ये सेगमेंट तर आपल्याला काही दिसले नाहीत, म्हणून त्यांच्यामध्ये काय तर सर्क्युलर मसल्स ह्या अबसेंट आहेत. ओके, आता त्यांच्यानंतर बघा ॲलिमेंटरी कॅनल आहे, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे, पण कसे कंप्लीट आहे. ॲलिमेंट कॅनल इज द कंप्लीट विथ द माउथ अँड ॲनस. म्हणजे त्यांच्यामध्ये माउथ एक ओपनिंग दिसते आपल्याला इथं हेडवरती, माउथ आहे त्यांच्यामध्ये, त्याचबरोबर ॲनस पण आहे. ॲनस हे एक्सक्रिटरी पार्ट वेस्टेज बाहेर टाकण्यासाठी असतं माउथपासून, तो आपल्याला माहीत आहे. माउथ आणि ॲनस असे ट्यूबसारखं त्यांच्यामध्ये स्ट्रक्चर झालेलं आहे, त्यामुळं काय म्हणतो आपण त्याला, इट इज द कंप्लीट ॲलिमेंटरी कॅनल इज प्रेझेंट. ओके, त्यानंतर बघा फॅरेंक्स. फॅरेंक्स म्हणजे त्यांचं काय तर एक माउथचा पार्ट आहे, तो फॅरेंक्स इज वेल डेव्हलप्ड अँड मस्क्युलर. तो काय करणार आहे तर ते एखाद्या होस्टला प्रे किंवा पकडण्यासाठी, त्याला अटॅच होण्यासाठी त्यांच्यामध्ये फॅरेंक्स हे गरजेचं असतं. ते फॅरेंक्स कसं आहे तर त्यामध्ये वेल डेव्हलप्ड मसल्स आहेत, ते मसलच्या साहाय्यानं ते काय करणार आहेत तर त्या एखाद्या होस्टवरती अटॅच होणार आहेत, बाइंड होणार आहेत, अशा प्रकारे ते अटॅक करून राहणार आहेत. बघा फॅरेंक्समध्ये काय काय दिसतं आपल्याला, लिप वगैरे, व्हेंट्रल लिप, डॉर्सल लिप असं स्ट्रक्चर तिथं दिसत असते आपल्याला. ओके, बघा हे बेसिक झालं. अजून बघा ह्याच्याबद्दल आपण बघूया तर ॲस्केलमेंटिसमध्ये काय तर एक्सक्रिशन. आता ह्यांच्यामध्ये सांगितलं की एक्सक्रिशन पण हे काय केलं जातं तर टेक्स प्लेस होत असतं कॅनॉल्स अँड ग्लँड सेल मार्फत त्यांच्यामध्ये एक्सक्रिशन हे कंप्लीट होत असतं. ते काय करणार आहेत तर एक्सक्रिटरी प्रॉडक्ट किंवा त्यांच्या बॉडीमध्ये वेस्ट मटेरियल ते बाहेर टाकण्यासाठी ते काम करत असते. आता त्यांच्यामध्ये अजून काय तर नर्वस सिस्टीम आहे, नर्व रिंग अँड नर्व्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत. म्हणजे नर्वस सिस्टीम कशी असते तर नर्व रिंग असते त्यांच्या बॉडीमध्ये, अशा प्रकारे रिंग्स तयार असतात. म्हणजे आत इंटरनलमध्ये किंवा नर्वस सिस्टीममध्ये आत रिंग्स असतात. त्या नर्व रिंग काय करत असतात तर त्या नर्वमधून मिळणारे सिग्नल ते कॅरी करत असतात. ओके, तुम्ही बेसिक आहे लक्षात. ह्यामध्ये भरपूर असं अवघड आहे किंवा हे असं लक्षातच राहिलं पाहिजे असं नाही, हे सिम्पल आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकताय. ह्यामध्ये बेसिक किंवा हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे असं नाही, पण तुम्ही बेसिकमध्ये लक्षात ठेवू शकता. नर्वस सिस्टीम ॲस्केलमेंटिसमध्ये कसे नर्व रिंग अँड नर्वस ह्याद्वारे त्याच्यामध्ये केले जात असते. बघा ह्याच्यामध्ये काय तर आता रिप्रोडक्शन बघू आपण. त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन कसं दाखवलं जातं तर दीज आर युनिसेक्शुअल. ओके, युनिसेक्शुअल म्हणजे काय, त्यांच्यामध्ये मेल आणि फिमेल असे दोन ऑर्गॅनिझम हे सेपरेट दाखवले जातात. ओके, युनिसेक्शुअल रिप्रोडक्शन त्यांच्यामध्ये दिसत असतं. त्याचबरोबर बघा त्यांच्यामध्ये ॲस्कॅरिशो काय करते तर सेक्शुअल मॉर्फोझम म्हणजे काय, डायमॉर्फिझम काय असणार आहे तर मेल आणि फिमेल ह्यांच्यामध्ये डिफरन्शिएट आपण करू शकतो. म्हणजे इझिली त्यांना आपण ऑब्झर्व करू शकतो. म्हणजे मेल आणि फिमेलचे कॅरेक्टर तिथं डिफरंट आपल्याला दिसणार आहेत. म्हणजे बघा ह्यामध्ये काय असणार आहे, फिमेल ही कसे लार्ज साईजमध्ये दिसते आपल्याला हे, आणि मेल कसं आहे तर शॉर्ट साईजमध्ये दिसतो आपण ॲस्कॅरिसमध्ये. ओके, इट इज द सेक्शुअल डायमॉर्फिझम. म्हणजे काय, फिमेल इज द लार्जर अँड ब्रॉडर हँड स्ट्रेंथ पोश्चर इन मेल. म्हणजे त्यामध्ये काय तर मेलपेक्षा फिमेल ही त्याच्यामध्ये लार्जर आहे. आणि मेलमध्ये बघा, मेल इज द शॉर्टर अँड नॅरो अँड हॅज द कर्व पोश्चर ॲट द एंड. म्हणजे तिथं पोश्चर त्यांचं जे काय आहे ते कसं आहे, कर्वड आहे. ओके, अशा प्रकारचं आपण काय करू शकतो, सेक्शुअली त्यांना डायमॉर्फॉज करू शकतो, म्हणजे वेगवेगळं त्यांना ओळखू शकतो. हे काय तर सेक्शुअल डायमॉर्फिझम म्हणजे काय, आपण त्यांना डिफरन्शिएट करू शकतो, वेगवेगळं ओळखू शकतो इझिली. ॲस्कॅरिसमध्ये आपल्याला हे इझिली तिथं फाउंड होत असते. बघा डेव्हलपमेंट कसे त्यांच्यामध्ये, डेव्हलपमेंट मे बी इन डायरेक्ट. म्हणजे त्यांची डेव्हलपमेंट कशी आहे, डायरेक्ट आहे. फर्टिलायझेशन कसं आहे, इंटरनल आहे. त्यांच्या बॉडीच्या आतमध्ये त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होत असतं. आर डेव्हलपमेंट मे बी डायरेक्ट ऑर इन्क्लुडिंग दी लार्वल स्टेज. म्हणजे काहीमध्ये नॉट इन्क्लूड, म्हणजे लार्वा त्यांच्यामध्ये नसतात. ओके, लार्वा वगैरे तसं काय नाही, डायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. डायरेक्ट ॲस्कॅरिसपासून ॲस्कॅरिस इथं तयार होत असेल. लक्षात आलं का? बघा हे आहेत आपले ॲस्कीहेल्मेंटिस. ॲस्कीहेल्मेंटिस लक्षात आले का? ह्यामध्ये आपण एक्झाम्पल काय काय बघतोय. एक आहे तो ॲस्कॅरिस, त्यानंतर आपल्याकडे दिला आहे तो उचेरिया. हा काय तर उचेरिया एक ब्रॉन्काफ्टी, हा एक असा बॅक्टेरिया आहे. तो काय करू शकतोय तर एक वर्म आहे, तो आपल्याला एलिफंटॅसिस हा डिसीज कॉज करत असतोय. हत्ती रोग जो म्हणतोय आपल्याला आपण, तो डिसीज आपल्याला ह्या उचेरियामुळे होत असतोय. ओके, बाकीचे हे वर्म तुम्ही लक्षात ठेवा. ॲस्कॅरिस आणि त्याला काय म्हणतो आपण दुसरा आहे तो फिलारियल वर्म म्हणजे उचेरिया आणि हुक वर्म.
आता जो काय हुकवर्म आहे तो काय करत असतो तर आपल्या बॉडीमध्ये किंवा ह्युमन बॉडीमध्ये इंटेस्टाईनमध्ये तो अटॅच झालेला असतो बघा. त्याच्या माउथवरती अशा प्रकारचे हुक्स असतात. ओके, ते हुक काय करत असतात तर आपल्या इंटेस्टाईनला अटॅच होत असतात, बाइंड होत असतात. हा अजून एक इम्पॉर्टंट त्याचं काय कॅरेक्टर आहे आपण काय म्हणू शकतो तर ते लार्जेस्ट वर्म म्हणू शकतो आपण. जसं आपण मागच्या ह्याच्यामध्ये प्लॅटिहेल्मिंथिसमध्ये पाहिला होता टिनियासोजियम, तो कसा आहे त्यासारखाच हा एस्केहेल्मिंथिसमधील हा हुकवर्म आहे. तो आपल्या बॉडीमध्ये 35 सेंटीमीटरपर्यंत त्याची लांबी वाढू शकते असते. लार्जेस्ट वर्म आपल्या इंटेस्टाईनमध्ये फाउंड होतात. पोटामध्ये जंत झालेले असतात असं आपण म्हणतोय, ते काय तर हे दिस वर्म इज द इंटरनल पॅरासाइट किंवा त्याला म्हणतो आपण एंडो पॅरासाइट फाउंड इन द इंटेस्टाईन ऑफ द हायर ॲनिमल लाईक ह्युमन बिईंग्स and these are longest worm like 35 centimeters length are increases in. ओके, लक्षात आलं. हे झाले एस्केहेल्मिंथिस राऊंड वर्म. नेक्स्ट फायलम आहे आपल्याकडे तो फायलम ॲनिलिडा. ओके, ॲनिलिडाबद्दल बघूया आपण आता. काय तर ॲन्युलस म्हणजे काय सांगितलं बघा तिथं, तर त्यांच्यावरती काय आहे तर रिंग लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. ओके, ॲनिलिडा म्हणजे काय तर इट इज द सेगमेंटेड ॲनिमल्स. ओके, ऑर रिंग वर्म्स म्हणतो आपण त्याला, किंवा सेगमेंटेड. बघा सेगमेंट म्हणजे काय तर त्यांच्या बॉडीवरती अशा प्रकारचे सेगमेंट्स असतात. ओके, त्यांच्या बॉडीला डिव्हायडेशन केल्यासारखं तिथं आपल्याला सेगमेंट ऑब्झर्व होत असतात, म्हणून त्याला काय म्हणतो आपण सेगमेंटेड ॲनिमल. दिस ॲनिमिलिडा आर द मोस्टली आर सेगमेंटेड ऑर रिंग लाईक स्ट्रक्चर आर फाउंड ऑन दिस द टाईप ऑफ ॲनिमल. एक्झाम्पल काय काय आपल्याकडे नेरिस आहे, त्यानंतर अर्थवर्म आहे आणि हिरुडिनारिया म्हणजेच काय आहे लीच आहे. मोस्टली इम्पॉर्टंट असा एक एक्झाम्पल आहे आपल्याकडे लीच. मोस्ट कॉमन एक्झाम्पल आहे ॲनिलिडामध्ये. बघा आता ह्यांचे कॅरेक्टर बघू आपण आता. इट इज द एक्टोपॅरासाइट. ओके, हे कसे आहेत तर मोस्टली आर द एक्टोपॅरासाइट ॲड म्हणजेच काय तर काही ॲक्वॅटिक आहेत. म्हणजे हे कसे तर एक्टोपॅरासाइट म्हणतो आपण त्याला. एक्टोपॅरासाइट म्हणजे काय माहीत असेल तुम्हाला, तो काय करते तर बाहेरून आपल्याला बॉडीला अटॅक करत असतात. म्हणजे ह्युमन बिईंग असेल किंवा अदर ॲनिमलला ते बाहेरून पॅरासिटिझम ते शो करत असतात. इट इज कॉल्ड ॲज द एक्टोपॅरासाइट. सम आर द फ्री लिव्हिंग अँड सम आर द ब्युअरिंग इन द मॉइस्ट सॉइल. फ्री लिव्हिंगमध्ये आपण नेरिस बघतो, एक्टोपॅरासाइट हा हिरोडिनारिया आहे. त्याचबरोबर बोरिंगमध्ये कोण येणार आहे तर अर्थ येणार, मॉइस्ट सॉइलमध्ये असणारे तो अर्थवर्म. ओके, त्याचबरोबर इम्पॉर्टंट असं कॅरेक्टर काय आहे तर बायलॅटरली सिमेट्रिकल. त्यांची सिमेट्री कशी बघतो आपण, बायलॅटरली सिमेट्रिकल आहे. हे अशा प्रकारचं त्यांच्यामध्ये स्ट्रक्चर तिथं दिसते. त्याचबरोबर काय तर मेटामेरिक सेगमेंटेशन त्यांच्या बॉडीमध्ये दिसते. आपलं हे सुरुवातीला पाहिलं अशा प्रकारचे सेगमेंट त्यांच्या बॉडीवरती दिसते. त्याचबरोबर काय तर एक क्लायटेलियम सांगितले त्यांना. क्लायटेलियम म्हणजे काय, इट इज द हेड रिजनच्या जवळ असणारा एक पार्ट आहे, तो क्लायटेलियम म्हणतो आपण त्याला. ते क्लायटेलियम म्हणजे काय, इट इज द नॉन सेगमेंटेड रिजन इन सेगमेंटेड ॲनिमल. म्हणजे ह्या अर्थवर्मवरती एक असा रिजन असते की जिथं काय तर सेगमेंट आपल्याला दिसत नसते. असा एक प्लेन असा एक रिजन आहे, एक असा पार्ट आहे. ओके, इट इज द क्लायटेलियम. त्याचबरोबर बघा लोकोमोशनसाठी किंवा ते लोकोमोशन करण्यासाठी त्यांच्यामध्ये काय आहे तर एक स्पेशल टाईप्स ऑफ द मसल्स आहेत. म्हणजे दिस लॉन्जिट्युनल अँड सर्क्युलर मसल आर हेल्प इन फॉर द लोकोमोशन. ओके, दिस मसल्स आर हेल्प टुगेदर ऑर वर्क टुगेदर फॉर द लोकोमोशन. आता बघा लोकोमोशन स्ट्रक्चर म्हणजे ह्या दोन मसल आहेतच, त्याचबरोबर काही स्पेसिफिक असं स्ट्रक्चर त्यांच्यामध्ये पण फॉर्म झालेलं असतं. लोकोमोशन स्ट्रक्चर काय तर सेटाई हे अशा एक इम्पॉर्टंट कॅरेक्टर किंवा एक स्ट्रक्चर आहे अर्थवर्ममध्ये ते ऑब्झर्व होते. सेटाई म्हणजे काय असते बघा, हा जो काय अर्थवर्म आहे अशा प्रकारे जो काय अर्थवर्म स्ट्रक्चर आहे तो लोकोमोशन करताना तो काय करतोय, अशी बॉडी त्याची राऊंड करतोय किंवा तो असं गोल करत असतो आणि त्यापासून तो मूव्ह करत असते किंवा फॉरवर्ड तो जात असतो. अशा प्रकारे एक स्ट्रक्चर आहे त्यांच्यामध्ये लोकोमोशनसाठी. त्यानंतर पॅरापोडिया एक सांगितले. नेरिसमध्ये ते आपल्याला दिसते एक बघा लेगसारखं स्ट्रक्चर दिसते, छोटे छोटे सिलियासारखे स्ट्रक्चर आहेत, त्याला म्हणतो आपण पॅरापोडिया. त्याचबरोबर सकर्स हे इम्पॉर्टंट रोल करतात इन द लीच. आता सकर काय करत असेल तर त्या ऑर्गॅनिझमला मूव्ह करायचं असेल तर तो काय करणार आहे, एखाद्या हायर ॲनिमलला तो बाइंड होणार आहे, तो त्याला पकडणार आहे आणि तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. त्याचबरोबर ते काय करत असेल तर ती सकरच्या साहाय्यानं ते पुढे सरकायचा प्रयत्न करत असेल किंवा ते वॉकिंग करायचं काम करत असेल विथ द हेल्प ऑफ द सकर्स. इट इज द लोकोमेट्री स्ट्रक्चर इन ॲनिलिडाज. ओके, आता एलिमेंटरी कॅनल म्हणजे त्यांच्यामध्ये डायजेशन सिस्टीमसाठी किंवा डायजेशनसाठी एलिमेंटरी कॅनल ही कशी आपल्याला दिसते तर वेल डेव्हलप्ड दिसते. ओके, वेल डेव्हलप्ड एलिमेंटरी कॅनल आहे. एलिमेंटरी कॅनलच्या सहाय्याने ते डायजेशन वगैरे ते व्यवस्थित करू शकतात. म्हणजे वेल ॲनस वगैरे किंवा माउथ हे त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. एलिमेंटरी कॅनल इज द वेल डेव्हलप्ड. बघा
त्यामध्ये अजून बघतो आपण सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीम इज कशी आहे त्यांची क्लोज्ड टाईपमध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम दिसते. त्याचबरोबर गॅसेसचे एक्सचेंज करण्यासाठी एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस थ्रू आउट द बॉडी वॉल. म्हणजे त्यांच्या बॉडी वॉलमधून किंवा ते काय करते डायरेक्टली बॉडी वॉलमधून गॅसेसचं एक्सचेंज हे करत असतात. म्हणजे रेस्पिरेशन त्यांचं कशावरून होतं आहे तर त्यांच्या स्किनवरून किंवा त्यांच्या बॉडी वॉलवरून हे त्यांचं रेस्पिरेशन किंवा एक गॅसेस एक्सचेंज हे होत असतात. सर्क्युलेशनसाठी काय बघितलं आपण क्लोज्ड टाईप त्यांच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम फाउंड आहे. त्याचबरोबर एक्सक्रिशन आणि ऑस्फोरेग्युलेशन हे काय तर नेफ्रिडियाच्या साह्यानं होत असते. नेफ्रिडिया काय असतोय तर इट इज द स्पेशल स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन द ॲनिलिडाज बॉडी. म्हणजे त्यांचं काय असेल तर पोर्स असतात, लहान लहान होल असल्यासारखं तिथं स्ट्रक्चर दिसतंय. ते काय करते तर एक्सक्रिशन म्हणजे वेस्टेज मटेरियल बाहेर टाकून देणे. त्याचबरोबर ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे त्यांच्या बॉडीतील ऑस्मोटिक प्रेशर, फ्लुइडचं कंजम्पशन किंवा फ्लुइडचं लेवल तिथं मेंटेन करण्यासाठी ते इम्पॉर्टंट असा रोल करत असेल. ओके, ऑस्मोरेग्युलेशन आणि एक्सक्रिशनसाठी नेफ्रिडिया आर द प्रेझेंट. हे दोन कॅरेक्टर लक्षात ठेवा त्यांच्यामध्ये नेफ्रिडिया. ओके, नेक्स्ट बघा काय तर नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ द रिंग अँड व्हेंट्रल नर्व कॉर्ड. आता हे कसले सांगितलं आपण नॉन कॉर्डेट आहेत, लोअर ॲनिमल्स आहेत. त्यांच्यामध्ये काय असणार आहे तर नर्वस सिस्टीम ही वेल डेव्हलप्ड नसते, पण ह्यांच्यामध्ये मॉडिफाईड पार्टमध्ये आपल्याला नर्वस सिस्टीम वी सी द रिंग अँड व्हेंट्रल नर्व कॉर्ड. म्हणजे त्यांच्या व्हेंट्रल साईडला काय असणार आहे तर एक नर्व कॉर्ड असतोय आणि तो कसा आहे तर तिथं पेर्ड असे गँग्लिओन तिथं आपल्याला दिसते. ओके, गँग्लिओनेटेड स्ट्रक्चर दिसतं. गँग्लिओनेटेड म्हणजे काय तर अशा एखाद्या स्पेसिफिक रिजनमध्ये काय तर एक अशा प्रकारे गँग्लिओन तिथं स्ट्रक्चर तयार झालेलं दिसणार आहे. आणि हे कसे असते तर पूर्ण बॉडीमध्ये त्यांच्यामध्ये आपल्याला असे ऑब्झर्व झालेले दिसत असतात. तुम्ही बेसिकमध्ये लक्षात ठेवा, आपण परत त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करणारच आहोत. ओके, नर्वस सिस्टीमसाठी बघा काय तर रिंग अँड व्हेंट्रल नर्व कॉर्ड तिथं प्रेझेंट आहेत. त्यालाच काय म्हणतो आपण गँग्लिओनेटेड. ओके, नर्व कॉर्ड कसा आहे हा गँग्लिओनेटेड आहे. आपल्यामध्ये कसं नोटो कॉर्ड असतो तसं ह्यांच्यामध्ये नर्व कॉर्ड एक स्ट्रक्चर दिसते, ते कसं आहे गँग्लिओनेटेड आहे. असे गँग्लिओनेटेड म्हणजे काय पेअर्ड स्ट्रक्चर असते, ते नर्वस सिस्टीमसाठी काम करत असतात. ओके, मोस्टली आर काय तर हर्मॅपोराइड्स अँड फ्यू आर द डायोशियस. म्हणजे हर्मॅपोराइड्स म्हणजे बघा काय तर त्यांच्यामध्ये मेल आणि फिमेल कॅरेक्टर एकाच ऑर्गॅनिझममध्ये दिसत असतात. अशा प्रकारचे जे आहेत ते हर्मॅपोराइड. आणि काही कसे आहेत तर डायोशियस आहेत, म्हणजे काय तर तिथं मेल आणि फिमेल हे डिफरंट असतात. अशा प्रकारे तिथं स्ट्रक्चर आपल्याला दिसतं असतं ते रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरसाठी. ओके, लक्षात आलं. फायलम ॲनिलिडा हा इथं आपण संपवलेला आहे. बघा काय परत एकदा बघा ह्याच्यामध्ये काय काय पाहिलं आपण ॲनिलिडाला. इट इज द रिंगवर्म म्हणतो आपण, सेगमेंटेड ॲनिमल आहेत, ते ॲक्वॅटिक आहेत. त्याचबरोबर एक्टोपॅरासाईट म्हणतो आपण त्याला, इट इज आर एक्टोपॅरासाईट, फ्री लिव्हिंग अँड बोरिंग. तिन्ही फॉर्ममध्ये ते सापडतात आपल्याला. एक्टोपॅरासाईटसाठी आपण लीचचं एक्झाम्पल घेतलं आहे. फ्री लिव्हिंगसाठी आपण नेरिस घेतो आहे आणि बोरिंगसाठी आपला अर्थवर्म घेतो आहे. असे 3 एक्झाम्पल आहेत. त्यामध्ये पहिला आपण बायलॅटरली सिमेट्रिकल बॉडी, मेटॅमॅरिक सेगमेंट आहे त्यांच्या बॉडीवरती. त्यासाठी ते काय करते क्लायटेलियम सांगितलं आपण, तो क्लायटेलियम इट इज द नॉन सेगमेंटेड रिजन. त्याचबरोबर लॉन्जिट्युनल अँड सर्क्युलर मसल प्रेझेंट आहेत फॉर द लोकोमोशन. लोकोमेट्री स्ट्रक्चर काय तर सेटाय आहेत, पॅरापोडिया आहेत आणि त्याचबरोबर सकर्स आहेत. एलिमेंटरी कॅनॉल कसे त्यांच्यामध्ये कंप्लीट डेव्हलपमेंट आपल्याला तिथं दिसत असते. नेफ्रिडिया एक इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये फॉर द एक्सक्रेशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. सर्क्युलेशन सिस्टीम इज द क्लोज्ड टाईप. एक्सचेंज ऑफ गॅसेस डायरेक्ट थ्रू आउट द वॉल अशा प्रकारे होणार आहे. तर त्यांच्या नर्वस सिस्टीम गँग्लिओनेटेड आहे आणि these animals are hermaphrodite, that is the male and female are present in one organism. Also dioecious म्हणजे मेल आणि फिमेल असे डिफरंट पण आहेत. नेरिस सारख्या ॲनिमलमध्ये आपल्याला ते डिफरंट दिसणार, म्हणजे मेल नेरिस फिमेल नेरिस असे तिथं वेगवेगळे आपल्याला तिथं ॲनिमल दिसत असतात. ओके, हे आपल्या इथं कंप्लीट झाला ॲनिलिडा. ओके, फायलम ॲनिलिडापर्यंत आपण इथं कंप्लीट केलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये ऑर्थोपोडा आणि मोलुस्का हे 2 आपण फायलम बघूया. बघा ह्या लेक्चरमध्ये काय डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा किंवा तुम्ही मला डायरेक्टली इंस्टाग्रामवरती किंवा आपल्या फेसबुकवरती मेसेज करू शकताय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.